सकाळी उठल्यावर दिवस सुरू व्हायच्या आधीच तुम्हाला थकल्यासारखं वाटतं, एनर्जी लेवल गायब होते, स्ट्रेस्ड वाटतं, राईट? कारण सकाळचा जो वेळ असतो तो सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट असतो. या वेळात तुम्ही जो विचार करताय, जे करताय, तसाच तुमचा संपूर्ण दिवस जातो. सो आज मी तुम्हाला 5 सिंपल आणि प्रॅक्टिकल मॉर्निंग हॅबिट सांगणार आहे, ज्यांना जर तुम्ही रोज 10 दिवस जरी फॉलो केले ना, तरी तुमचा संपूर्ण दिवस एनर्जेटिक जाईल आणि तुम्ही तुमच्या कामामध्ये जास्त प्रोडक्टिव्ह व्हाल. तुम्ही स्टुडंट असा किंवा वर्किंग असा किंवा खूप गोड होममेकर जरी असाल ना, तरी या हॅबिट्स सगळ्यांनी फॉलो केल्या पाहिजे, कारण हे छोटे छोटे बदल ना आपल्या आयुष्यात मोठे चेंजेस आणतात. टिप नंबर 4 आणि 5 तर सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे, सो जस्ट डोंट स्किप देम. अँड हाय, माय नेम इज नंदिनी अँड वेलकम टू माय चॅनल. सो लेट्स स्टार्ट विथ नंबर 1, वेकअप ॲट द सेम टाईम. म्हणजे रोज एकाच वेळी उठणे. रोज सकाळी तुम्हाला 4ला उठायची गरज नाहीये, पण रोज सकाळी सेम टाईमला तुम्हाला उठायला लागणार आहे, कारण हे फक्त मॉर्निंग्सबद्दल नाही आहे, हे स्वतःला कंट्रोलमध्ये आणण्यासाठी एक फाउंडेशन आहे, एक पाया आहे. जेव्हा तुम्ही वेकअप टाईमला कंट्रोल करता, तेव्हा तुम्ही ॲक्च्युली स्वतःला कंट्रोल करता आणि तुमच्या माइंडला ट्रेन करता की जे पण तुम्ही ठरवलं आहे, जे काही तुम्हाला पाहिजे, जे तुम्हाला अचीव करायचं आहे, ते तुम्ही कुठल्याही सिच्युएशनमध्ये करणारच. सो तुमची टाईम डिसाईड करा. मे बी इट्स 6, मे बी इट्स 7 अँड जस्ट स्टिक टू इट. अँड नंबर 2, नो फोन फॉर द फर्स्ट आवर. पहिला 1 तास फोन घ्यायचा नाही. 90% लोक ना त्यांचा सगळ्यात प्रिशियस टाईम इथेच लूज करतात. ज्या मोमेंटला तुम्ही उठताय त्याच मोमेंटला तुम्ही तुमचा फोन शोधताय. रील्स आणि नोटिफिकेशन ना तुमचा सगळा फोकस डिस्टर्ब करतायत आणि काही मिनिटातच तुमचा ब्रेन हायजॅक होतो. तुमची एनर्जी, तुमची क्लॅरिटी सगळं गायब होतं. दॅट्स वाय तुमचा संपूर्ण दिवस हार्ड वाटतो. त्यामुळे पहिला 1 तास तरी फोनकडे बघायचं सुद्धा नाही. आधी तुमचा बेड आवरा, 1 ग्लास पाणी प्या, सनलाईटमध्ये जा. ही छोटीशी गोष्ट ना तुमचा पूर्ण दिवस डिसाईड करते. विन द फर्स्ट आवर बिकॉज द पर्सन हू विन्स द मॉर्निंग हॅज ऑलरेडी वोन द डे. अँड नंबर 3, मूव्ह युअर बॉडी. रोज सकाळी ना तुम्ही बरोबर ह्याच्या अपोजिट करता. उठून फक्त बसता, रील स्क्रोल करता आणि ह्यामुळे ना तुमची सगळी सिस्टीम शटडाऊन होते आणि तुम्हाला दिवसभर थकल्यासारखं वाटतं, कारण तुमची बॉडी प्रॉपरली ॲक्टिव्हच झालेली नसते. सो सकाळी 5-10 मिनटं का असेना आपण बॉडी मूव्ह करा. स्ट्रेचिंग असेल, वॉकिंग असेल, पुशअप असतील, छोटा काहीतरी वर्कआउट असेल, काहीही चालेल. कारण सकाळची मुवमेंट ना फक्त फिटनेससाठी नसते, तर तुमच्या बॉडीला जागं करण्यासाठी सुद्धा असते. सो जेव्हा तुम्ही तुमची बॉडी मूव्ह करता तेव्हा तुमची सिस्टीम जागी होते आणि तुमच्या बॉडीमधला एंड्रोफिन्स नावाचा हार्मोन रिलीज होतो, ज्यामुळे मूड आणि एनर्जी दोन्ही इम्प्रूव्ह होतं. सो जर तुम्हाला एनर्जी पाहिजे असेल, मूव्ह युअर बॉडी. जर तुम्हाला मूड चांगला ठेवायचा असेल, मूव्ह युअर बॉडी. जर तुम्हाला क्लॅरिटी हवी असेल, मूव्ह युअर बॉडी. मोशन क्रिएट्स इमोशन. सो तुमच्या बॉडीला कंट्रोल करा, तुमचा दिवससुद्धा नक्कीच कंट्रोल होईल. अँड नंबर 4, ईट प्रोटीन ॲट ब्रेकफास्ट. बऱ्यापैकी सगळेच लोक ना सकाळची सुरुवातच चहा कॉफीने करतात, म्हणजेच शुगरने करतात आणि सकाळी 11 वाजायच्या आतच त्यांची पूर्ण एनर्जी संपते, त्यांना थकायला होतं आणि त्यांना कळतच नाही की आपण फोकस का करत नाही आहे. शुगर आपल्या बॉडीसाठी अजिबात चांगली नाही आहे, तरीसुद्धा सकाळी उठल्यानंतर पहिला आपण शुगरच कन्झ्युम करतो. सो आता आपल्याला शुगरला रिप्लेस करायचं आहे प्रोटीनसोबत, कारण प्रोटीनच आपल्याला फुल डे एनर्जी देऊ शकतं. आपल्या मसलसाठी चांगलं आहे. ओव्हरऑलच आपल्या बॉडीसाठी प्रोटीन खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे नाश्त्याला प्रोटीन इन्क्लूड करा. एग्स खा, प्रोटीन शेक प्या, काहीही खा ज्यामध्ये प्रोटीन असेल. आपली बॉडी ना मशीनसारखी असते, त्यामुळे त्याला चालायला, त्याला वर्क करायला फ्युअलच घालावं लागतं. त्यामुळे डस्टबिनसारखं त्यामध्ये काहीही घालू नका. पाण्यावर कधी गाडी चालते का? पेट्रोलच घालावं लागतं ना. त्यामुळे आपल्या बॉडीला सुद्धा वर्क करायला, चांगलं वर्क करायला न्यूट्रिशनच द्यावं लागतं. अँड नंबर 5, डू द हार्डेस्ट टास्क फर्स्ट. खूप लोक ना सकाळचा वेळ खूप छोट्या छोट्या कामांमध्ये वेस्ट करून टाकतात. लाईक मेसेजेस बघायचे, मेल्स बघायचे किंवा टाईमपासच करायचा, आणि जी सगळ्यात इम्पॉर्टंट कामं असतात ना त्यांना पुढे पुढे ढकलत राहतात, म्हणजे दुपारी करू, संध्याकाळी करू असं. पण त्याऐवजी ना सकाळी 11 वाजायच्या आतच तुमच्या दिवसातील सगळ्यात इम्पॉर्टंट कामं, सगळ्यात डिफिकल्ट कामं करून टाका. सकाळी एकतर आपलं माइंड फ्रेश असतं, आपली एनर्जी चांगली असते. त्यामुळे ह्या वेळात ना अशी कामं करा जे तुम्ही अवॉइड करताय, किंवा अशी गोष्ट जे तुम्हाला करायला भीती वाटते, अशी गोष्ट जी तुम्हाला तुमच्या आयुष्यात पुढे जायला हेल्प करेल. कारण ही सगळ्यात इम्पॉर्टंट कामं जेव्हा तुमची दिवसाच्या सुरुवातीलाच कंप्लीट होतात, तेव्हा तुमचा संपूर्ण दिवस आधीच सक्सेसफुल होतो. मग तुम्ही दिवसभर काहीही करायला मोकळेच आहात ना. ह्या सगळ्या फक्त सवयी नाही आहेत, ही एक सिस्टीम आहे जे आपलं फ्युचर बिल्ड करते. कारण आपण आज जे करतोय तेच आपलं फ्युचर असणार आहे ना, आणि आपण आज जे जगतोय ते सुद्धा आपलं कालचं फ्युचरच आहे. त्यामुळे फिक्स दीज हॅबिट्स राईट नाव, एल्स यू विल डेफिनेटली रिग्रेट लेटर.
कारण तुम्हाला जी आयडियल लाईफ पाहिजे ना ती एका दिवसात मिळणार नाही आहे. यू नीड रेपिटेशन. ओके, सो आर यू रेडी टू कंट्रोल युअर मॉर्निंग्स? लगेचच कमेंटमध्ये टाईप करा आय एम रेडी अँड सबस्क्राईब माय चॅनल फॉर मोर सच व्हिडिओज. बाय.